ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथील सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीमध्ये मध्यरात्री 12:30 वाजता म्हणजे 12:30 वाजताच्या सुमारास एक भीषण स्फोट झालेला आहे। या स्फोटामध्ये आतापर्यंत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती आहे आणि जवळपास 13 ते 14 जण जखमी झालेले आहेत, त्यातले काही गंभीर जखमी आहे। मध्यरात्री 12:30च्या सुमारास PP प्लांटमधील काही धूर येत होता। त्यानंतर धूर आल्यामुळे तिथला जे कर्मचारी होते त्यांना लगेच बाहेर काढण्यात आलं आणि ते काही वेळातच भीषण स्फोट झाला। या स्फोटामध्ये जवळपास 13 ते 14 जण जखमी झालेले आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। त्यांना नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। सोलार ही भारतातील मोठी एक्सप्लोजिव्ह बनवणारी कंपनी आहे। वेगवेगळे एक्सप्लोजिव्ह या ठिकाणी तयार केले जातात आणि वेगळ्या देशांना पुरवले जातात। ड्रोन्स तयार केले जातात, जे ड्रोन्स युद्धामध्ये वापरले जात असतात आणि त्याच कंपनीमध्ये मध्यरात्री जो आहे तो भीषण स्फोट झाला आणि जवळपास 13 ते 14 जण जखमी झालेले आहे। आतापर्यंत माहिती जी मिळते त्यानुसार एक कर्मचाऱ्याचा मृत्यू झालेला आहे आणि स्फोट इतका भीषण होता की त्याचा मलमा रोडपर्यंत येऊन पडलेला आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, बाजारगाव, नागपूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।